नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती आणि तुम्ही पाहत आहात शिवणकला बाय प्रीती। आज मी बनवणार आहे हा 1 वर्षाच्या बाळासाठी सुंदरसा स्कर्ट आणि हा क्रॉप टॉप। ह्या क्रॉप टॉपच्या तुम्ही बाह्या बघू शकता, ह्यांना उडत्या बाह्या असे म्हणतात। तर आपण हे पुढे पाहूयाच कसं बनवायचं। तर ह्याच्यासाठी लागणारे कापड आहे 1.5 मीटर अस्तर आणि 1.5 मीटर साडी लागणार आहे। इथे मी क्रॉप टॉपची उंची 10.5 इंच टाकलेली आहे, कारण मला एक डिझाइन बनवायची आहे। शोल्डर 3.5 इंच टाकायची आहे आणि मुंढा 4 इंच टाकायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायची। 4.5 इंचावर इथे छाती आहे आणि 1.5 इंच मार्जिन आणि तेवढंच सेम कंबरेला टाकायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। गळ्याची रुंदी इथे 2 इंच टाकलेली आहे आणि गळ्याचा खोली जी आहे ती 2.5 इंचाचा आहे। आणि आपण आता हे कटिंग करून घेऊया। पहिले कमरेला इथे एक छानशी डिझाइन मला बनवायची आहे, तर त्याची मी मार्किंग करून घेतलं आणि हे संपूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे। आता हा पुढील भाग आपण वेगळा करून घेते आहे आणि हा कटिंग करून घेते। आणि आता पाठील भागाला आपल्याला लूप्स लावायचे आहे, तर इथे मी 2 इंचावर मार्किंग करून घेते। स्ट्रेट लाईन मारून घ्यायची इथे आणि सरळ स्ट्रेटमध्ये कापून टाकायचं। हा पाठील भाग झालेला आहे। याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे। आता इथे मी घेर कापायला घेते स्कर्टचा। तर स्कर्टची उंची माझी 16 इंच आहे, तर इथे मी 15 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि इथे पुढील आणि पाठील घेर इथे मी कट करून घेतलेला आहे। हा जर घेर आहे ना, त्याची रुंदी म्हणाल ना तर ती 32 इंचाची आहे आणि टोटल घेर म्हणाल तर 64 इंचाचा आहे। आता सेम हा मी इथे साडीवर पण कटिंग करून घेतलेला आहे। ह्याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे। तर आता इथे बघा, मी हे अस्तर जे आहे ना ते आपल्या साडीवर ठेवते आणि कटिंग करून घेते आणि हा बाजूला जो पिवळा काठ आहे ना त्याची मी डिझाइन करणार आहे आपल्या क्रॉप टॉपला पुढील बाजूला। जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरूनच माझा व्हिडिओ पाहत असाल तर खाली जर तुम्ही सफेद त्रिकोणावर क्लिक केलं तर तुम्हाला अख्खा व्हिडिओ पाहायला मिळेल। आणि जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरून पाहत असाल तर माझ्या प्रोफाईलमध्ये गेलात तर माझा यूट्यूब चॅनल ओपन होईल आणि तिथे तुम्हाला बरेचसे वेगवेगळे डिझायनर फ्रॉक्स, धोती, आपले नऊवारी, स्कर्ट टॉप्स असे वेगवेगळे डिझायनर कपडे पाहायला मिळतील। तर इथे पुढील भाग तयार झालेला आहे आणि हा पाठील भाग पण तयार झालेला आहे लूप्स लावून। आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया आणि छानशा डिझायनर बाह्या इथे बनवायच्या आहेत। ह्या बाह्यांची डिटेल कटिंग आणि स्टिचिंग माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे। तर ह्या बघा, ह्या त्या उडत्या बाह्या आहेत ज्या मी इथे लावून घेते आहे आणि ह्या खरंच खूप सुंदर प्रचंड छान दिसतात। आणि ह्या ज्या बाह्या आहेत ना त्या मी आपले साडीचा जो पदर असतो ना त्या पदराचं हे कापड आहे। जेवढं जमेल ना तेवढं हलकं कापड घ्या, असं जड कापड घेऊ नका, कारण त्या अशा उडत्या दिसल्या पाहिजेत। इथे आपला संपूर्ण ड्रेस तयार झालेला आहे। तर इथपर्यंत आलाच आहात तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।